गेल्या 10 ते 12 वर्षातला खेळ उघडा पडेल म्हणून सगळं प्रकरण दाबलं जातंय। राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। मतांमध्ये गडबड आहे, मतं चोरली जात आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। आपल्याला लोकांनी मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही असंही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटलंय। तर मतांची चोरी करत सत्तेवर आलेत असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटलं। एवढं बहुमत होतं मग महाराष्ट्रात सन्नाटा का होता? सगळा मतांचा गोंधळ होता। आपली मतं आपल्या पदरात पडली नाहीत, नसलेली मतं त्यांना मिळाली। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, पलटी आतमध्ये टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। ते मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून। आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही, बरोबर? मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे, बरोबर? आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत? आता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य, मग ते ठाकूर कोण? ठाकूर अनुराग ठाकूर। अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं, तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे, बरोबर आहे? म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती। परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उघडा पडेल।